नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून. ठाकरे गटातील 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. कल्याण डोंबिवलीतील हे 2 नगरसेवक आहेत, ते सध्या नॉट रिचेबल आहेत. तर उर्वरित 9 नगरसेवक गटनोंदणीसाठी दाखल झालेले आहेत. नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे दाखल झालेले आहेत. मात्र 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे या 2 नगरसेवकांबाबत अनेक संभ्रम प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. हे 2 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली होती. मात्र सध्या 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात. कविता, ठाकरे गटाचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा काही सूत्रांनी दिलेली आहे. नेमकं काय घडते कल्याण डोंबिवलीमध्ये? नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 11 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते, उबाटा आणि मनसेचे. आणि आज जे आहेत त्या 11 नगरसेवकांपैकी 9 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी गट नोंदणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला भेटतात. यामधले 2 जे आहेत, एक मधुर म्हात्रे त्याचबरोबर कीर्ती ढोणे, असे 2 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते. शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती देखील सूत्रांनी आपल्याला दिलेली पाहायला भेटते. एकूणच गट नेता स्थापन करण्याआधी गट नोंदणी करावी लागते आणि त्यासाठी जे आहे हे 9 नगरसेवक नवी मुंबईतील कोकण भवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एकूणच गटनेतेपदी कोणाचं नाव देणार आणि गट स्थापन करण्यासाठी गट नोंदणी करताना कोणाचं नाव देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जगदीश जी, मात्र कविता, कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच ही भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 2 नगरसेवक बेपत्ता आहेत, संपर्कात नाहीयेत, नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत. नक्कीच जगदीश, 29 मनपाच्या निवडणुका ज्या आहेत त्या झाल्या होत्या. त्यानंतर जे आहे ते युती असेल किंवा शिवसेना किंवा भाजप वेगवेगळे लढवले असतील तरी देखील महापौर कोणाचा बसणार यासाठी जे आहे ते राजकारण आपल्याला पाहायला भेटत होतं. भाजपकडून शिवसेनेचे नगरसेवक तर शिवसेनेकडून भाजपचे तर इतर पक्षांचे नगरसेवक फोडण्याचं काम चालू असतं आणि त्याचसाठी हे गट नोंदणी जी आहे ती आता प्रत्येक पक्षामार्फत केली जाते. उबाटाचे देखील हे 11 नगरसेवक जे होते त्यांच्यापैकी 2 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल आपल्याला पाहायला भेटतात. तर 9 जण जे आहेत ते गट नोंदणीसाठी आलेले आहेत आणि एकूणच आपले नगरसेवक फुटू नये, त्यांची ताटातूट होऊ नये त्यासाठी काळजी जी आहे ती आता पक्षाकडनं घेतलेली आपल्याला पाहायला भेटते. जगदीश, कविता, मात्र ठाकरे गटाकडून या 2 नॉट रिचेबल नगरसेवकांना आदेश सुद्धा दिलेला आहे. 2 दिवसात हजर व्हा, नाहीतर कारवाई केली जाईल असा सुद्धा आदेश हा समोर आलाय. नक्कीच जगदीश, गेल्या 2 दिवसापासून जे आहे ते ठाकरे गटाचे हे 2 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल आहेत. पक्षाकडून जे आहे ते त्यांना आदेश देखील जारी करण्यात आलेला आहे की जर 2 दिवसामध्ये तुम्ही आले नाही तर तुमच्याकडून पक्षाकडून जे आहे ती कारवाई केली जाईल, अशा प्रकारचे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहे. एकूणच आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, परवा जे आहे ते महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होणार आहे आणि त्याआधी जर हे दोनही नगरसेवक जर संपर्कात आले नाही तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. जगदीश, धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यावरून कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांना काही नगरसेवकांची गरज आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये सध्या ठाकरे गट हा किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे. ठाकरे गट ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्या पक्षाचा महापौर होईल. त्यामुळं या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना ठाकरे गटाचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि यावर ठाकरे गटाकडून तसे आदेश सुद्धा दिलेत. हजर व्हा, नाहीतर कारवाई केली जाईल असं म्हटलं गेलंय. किशोर पगारे, कल्याण डोंबिवलीचे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत. किशोर, सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय समीकरणं अशी आहेत की महापौर बसवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेला ठाकरे गटाची गरज पडणार आहे, इतर नगरसेवकांची गरज पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत. नक्कीच जगदीश, आपण पाहतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेना शिंदे गटाला चांगलं यश मिळालेलं आहे. परंतु या दोन्ही पक्षांना स्वतंत्र महापौर बसवायचा आहे. जरी ते महायुतीत असले तरी दाखवत असले तरी सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये घडलं किंवा उल्हासनगरमध्ये जे घडत आहे त्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा त्यांना स्वतःचा प्रत्येकाची इच्छा आहे की आपला महापौर बसावा. याकरता राजकीय हालचाली सुरू आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 11 सीट निवडून आलेल्या आहेत. मनसेच्या 6 सीट निवडून आलेल्या आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 नगरसेवक जे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 जे नॉट रिचेबल आहेत त्याकरता त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या घरी जाऊन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना
ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि कालच्या गटनेता निवडीच्या बैठकीला हे दोघेही गैरहजर होते. आजही बेलापूरमध्ये ज्या पद्धतीने कोकण निवडणूक अधिकारी याच्याकडे गॅजेट द्यायचे असतात त्यावेळेस तिथे हजर नव्हते. त्यामुळे आता कुठेतरी राजकीय समीकरण जुळून आणण्यासाठी या दोघांना शिंदे गटाने नेले का काय असा प्रश्न आपल्या निर्माण होतोय. मात्र शिंदे गटांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत यावर स्टेटमेंट दिलेले नाही, कारण की त्यांनी सांगितले ते आता महेश गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं. ठीक आहे, या सर्व घटनांवर तुम्ही लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर ठाकरे गटाचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. कोकण भवन या ठिकाणी आज सर्व नगरसेवक यांचं गॅजेट केलं जातं आणि या ठिकाणी सुद्धा ते आलेले नाहीयेत.